जगामध्ये देव कार्य करणारी माणसं नाही, तिथे तर तुमची चंगलच आहे असं यमाने सांगितलं. तिथे तुमची व्यवस्थाच केली जाईल. मद्यपान करणाऱ्याच्या घरामध्ये थांबा, मांसाहार करणाऱ्याच्या घरामध्ये थांबा, हे सगळं त्या ठिकाणी मांडलेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. यमदूतांनी कुठं राहायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच असे विषय आहेत. असो, जर अशा प्रकारे आमच्याकडून वागणं जगणं होत असेल तर आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही कोणाला आमंत्रित करतो, आमचं आयुष्य कोण खातो. महत्वाचा विषय काय की भगवंताने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे, ते आयुष्य जर नको त्या विषयाधीन आम्ही झालो, व्यसनाधीन जर आम्ही झालो, नको त्या विचाराधीन जर झालो तर आयुष्य खातो काळ, बरं का. पण खऱ्या अर्थानं आम्ही जर देव कार्य करत असू, धर्म कार्य करत असू, परमार्थ भक्ती करत असू, तर मग मात्र त्या ठिकाणी तो आयुष्य आमचा सार्थकी लागला जातो, तो आयुष्य आमचा सफळ झाला जातो. त्या आयुष्यामध्ये आम्ही आमचं स्वतःचं हित साधलं जातंय, बरं का. आणि ह्याच्यावर आपला मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे. शेवटचा प्रवास कशावर अवलंबून आहे? मरणोत्तरचा याच्यावर अवलंबून आहे, बरं का. आता त्या ठिकाणी मग कसं असतंय बाबा, आपण पुण्यस्मरण हे जे साजरे करतो, श्राद्ध विधी जे करतो, याला कारण काय? आता बघा, त्या ठिकाणी जेव्हा आपल्या घरातला एखादा माणूस निघून जातो तेव्हा त्याचा जीवात्मा ते यमदूत 13 दिवस आपल्या दारात आणून ठेवतात, बरं का. आणि मग 13 दिवस पूर्ण झाले की आपण अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान केलं की मग त्याचा प्रवास सुरू होतो. असं म्हणतात त्याच्या प्रवासाला 1 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे आज बाबांचा प्रवास पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. पुण्यस्मरण दिनाच्या दिवशी त्याचा प्रवास पूर्ण होतो. तिथे गेल्यानंतर चित्रगुप्त त्याने केलेल्या कर्माची यादी वाचत असतो. त्याने केलेला धर्म जो काही त्याने केलेलं ज्याप्रमाणे आचरण असेल त्याप्रमाणे सगळं सांगितलं जातंय. आणि मग त्याच्यानंतर कैलासवासी, वैकुंठवासी की स्वर्गवासी, ते त्याच्यावर ठरवलं जाते, त्याच्या त्या आचरणावरून, त्याच्या त्या याच्यावरून. आता मधल्या काळामध्ये मासिक श्राद्ध असतंय, ते आपण करत नाहीत, म्हणून ती 16 पिंड त्याला करावे लागले दादाला तिथे, बरं का. 16 पिंड जे का केले, ते मासिक श्राद्ध असते. प्रत्येक वेळेला, प्रत्येक तिथीला, ज्या वेळेला आपल्या घरातून एखादा माणूस जातो त्या प्रत्येक तिथीला ते घास काढायचं असतंय, त्यांचं पूजन करायचं असतंय, बरं का. आणि ते जर तुम्ही करत असाल तर मग आता पुण्यस्मरणाला ते 16 पिंड करायची आवश्यकता लागत नाही. असो, श्राद्ध कर्म आम्ही का करावेत, तर श्राद्ध कर्माच्या निमित्तानं जे आम्ही या ठिकाणी करतोय ते त्यांना पोचलं जाते. विश्वास ठेवला पाहिजे, हा, बरं का. विज्ञानाच्या द्वारे जर आम्ही आज भारतातून ऑस्ट्रेलियाला आमचा मुलगा असलेला त्याला जर फोन केला, अमेरिकेला आमचा मुलगा असलेला त्याला जर फोन केला, तर व्हिडिओ कॉलद्वारे त्याला आम्ही पाहू शकतो आणि तोही आम्हाला पाहू शकतो. विज्ञान जर एवढं प्रगत आहे तर आम्ही दैव योगावर, दैव शक्तीवर एवढा विश्वास ठेवला पाहिजे की 100% आज आम्ही जे श्राद्ध कर्म करतो, ती श्राद्ध कर्म करत असताना जे पुण्य कार्य करतो ते आमच्या गेलेल्या जीवात्म्याला पोहोचत असतंय आणि पोहोचणारच, एवढा विश्वास आपला पाहिजे. त्याच्या गतीसाठी, त्याच्या सद्गतीसाठी, त्यांच्या उत्तम गतीसाठी आम्ही हे सगळं कार्य करत असतो, बरं का. आणि म्हणून मग आम्ही आमचं जीवन जगत असताना, जीवनामध्ये कार्य करत असताना जी काही चांगली कर्म करतोय, जे काही चांगलं जगतोय, वागतोय, बरं का, ते आम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये उपयोगी येत असतंय. आता खरं तर आमचं जीवन कसं आहे बरं, आमचं जगणं कसं आहे बरं, ज्याला जाणीव नाही, ज्याला कळत नाही, ज्याला मार्गदर्शन नाही, बरं का. आम्ही ज्या युगामध्ये जन्माला आलोय त्या युगाचं नाव आहे कलियुग. या कलियुगाला या ठिकाणी कार्य करत असताना, कार्याला येत असताना, जेव्हा त्रेता, कृता, त्रेता, द्वापार हे तिन्ही युग येऊन गेले आणि मग कलियुगाला यायचं त्यावेळेला तो जेव्हा ब्रह्मदेवाच्या पुढे गेला त्यावेळेला ब्रह्मदेवाला म्हणतोय, भरतखंडी पुण्य बहुत. मी भारत देशामध्ये जायला थोडा घाबरतोय का, तिथे श्रीराम प्रभूंनी कार्य केले, तिथे श्रीकृष्णांनी कार्य केलंय, भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलंय. साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली, पुण्य पावन अशी पवित्र भूमी आहे. आजही त्या ठिकाणी धर्म कार्य घडलं जात आहे. आईला आई आणि ताईला ताई म्हटलं जात आहे.
दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा केली जात नाही. इतरांना पीडा होईल, इतरांना त्रास होईल असं वागलं जात नाही, असं जगलं जात नाही. असे कितीतरी सत्पुरुष आम्हाला त्या भूमीमध्ये पाहायला मिळतात. म्हणून स्वतः कलियुग काय म्हणतो की भरतखंडी पुण्य बहुत तेथे जाता मारती लोक, घेणार नाही मला कोणी, बोलावणार नाही मला कोणी. मग तेव्हा त्याच्या जोडीला भगवंताने काळ दिलेला आहे. म्हणून आपण काय म्हणतो, कळी काळ, कळी काळ, कलीच्या बरोबर काळ दिलेला आहे. मला सांगा, जो कलीच्या अधीन झाला, त्याप्रमाणे जो कर्म करायला लागला, त्याप्रमाणे जो वागायला लागला, त्याचा विचार जर आपण केला तर काल त्याच्या बरोबरच आहे ना. कर्म चुकली की काल मानगुटीवर बसतो ना लगेच, विचार चुकले की लगेच काळ मानगुटीवर बसतो की नाही. काय जो कलीच्या आणि काळाच्या तावडीत सापडला ना, त्याचं नाव पण शिल्लक ठेवत नाही. कबीर महाराज ज्या वेळेला रस्त्यातून चालले होते, रस्त्यातून जात असताना पूर्वी बऱ्याचशा घरांच्या ओट्या, म्हणजे फ्रंट भाग जो असतो, समोरचा पहिला भाग जो असतो तो मोकळा असायचा, बरं का मौली. आजही तुम्हाला जुनी घरं काही पाहायला मिळतात. आमचंही जुनं घर जे होतं पहिलं, त्या जुन्या घराची ओटी मोकळी होती, बरोबर आहे की नाही. आणि त्या घरातल्या महिला त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला जातणी लावायच्या, कारण पूर्वी चक्क्या नव्हत्या. आमच्या काळात ती गोष्ट चालली हो का, पूर्वी चक्क्या नव्हत्या. आणि मग काय करायचं, घरातल्या ज्या महिला असायच्या त्या जातणी लावायच्या. घरामध्ये जर 5 माणसं असतील, 7 माणसं असतील, तर त्यांना पुरेल एवढा पीठ त्या वेळेला दळण ते दळायचं, पीठ काढायचं आणि त्याच्या भाकरी भाजून त्यांना खायला घालायच्या. ऐकताय ना. आणि ते असं जातनं चालू होतं. जातं त्या महिला अशा त्या जात्यामध्ये धान्य टाकत होत्या आणि त्याच्या फिरवत होत्या. निरीक्षण कोण करतंय, कबीर महाराज, बरं का. कबीर महाराज निरीक्षण करतात आणि निरीक्षण करता 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 जेव्हा त्यांनी ती प्रक्रिया बघितली, तेव्हा तिकडे त्या जात्याकडे पाहता पाहता त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अश्रू आले त्यांच्या डोळ्यामध्ये. त्याच रस्त्यातून कबीर महाराजांचा मुलगा कमाल कमाल चालले होते त्या ठिकाणावर, आणि वडील तिकडे निरीक्षण करतायत म्हणून त्यांनीही निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि आता मात्र काय झालं, त्याने निरीक्षण करता 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 कमाल हसायला लागला तिकडे पाहून. दृश्य एकच आहे, दृश्य एकच आहे. तुम्ही कुठल्या नजरेने तिकडे पाहता हे महत्वाचं आहे. त्याच्यातून तुम्ही काय बोध घेता, त्याच्यातून तुम्ही काय शिकता हे महत्वाचं आहे. आणि मग कबीर महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्यांचाच मुलगा कमाल, तो त्याच तिकडे पाहून, म्हणजे त्या जात्याकडे पाहून मात्र हसतोय. तिसरा माणूस ज्या वेळेला तिथून जात होता तेव्हा त्याने बघितलं की अरे बाप या ठिकाणी पाहतोय, रडतोय, मुलगा तिकडेच पाहतोय, हसतोय, चाललंय काय यांचं. ज्या वेळेला त्या तिसऱ्या माणसाने निरीक्षण केलं यांचं दोघांचं, तेव्हा कबीर महाराजांना त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही रडताय, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, नेमकं काय आहे विचार तुमच्या मनामध्ये, काय बघितलं तुम्ही, कसलं दुःख झालं तुम्हाला, कसलं दुःख झालं. त्यावेळेला कबीर महाराज म्हणतायत, ह्या 2 तळा आहेत जात्याच्या, एक खालची एक वरची. ती महिला जी धान्य टाकते ना, ते धान्य ज्या वेळेला दोन्ही तळांच्या मध्ये येतंय त्यावेळेला त्याचं अस्तित्वच नष्ट होत आहे. काय होतंय, ते धान्य राहत नाही, तो दाणा राहत नाही, त्याचं पीठ पीठ झालं जात आहे, पीठ पीठ झालं. ठीक आहे ना म्हणा, हे तर आम्हाला पण दिसतंय पीठ पीठ झालं जातंय, ते त्याच्यात विशेष काय. तेव्हा कबीर महाराजांनी सांगितलं, कळी आणि काळाच्या ह्या दोन्ही जातड्यांमध्ये जो सापडला ना, कळतंय ना, कली आणि काळाच्या ह्या दोन्ही जातड्यांमध्ये जो सापडला त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही.
त्याचं नावही शिल्लक राहत नाही. राहतंय का? मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. ते राज्य सर्वे बुडाले. कलीच्या आणि काळाच्या ह्या दोन्ही जातण्यांमध्ये जे जे सापडले त्यांचं नाव पण शिल्लक राहत नाही. त्या तिसऱ्या माणसाला ती गोष्ट पटली, जशी आपल्याला पटली तशी. खरं आहे, कलीच्या अधीन जो माणूस झाला, कामाच्या अधीन जो माणूस झाला, लोभाच्या अधीन जो माणूस झाला, क्रोधाच्या अधीन जो माणूस झाला, मौली बर्बाद करून टाकतात त्याला, बर्बाद करून टाकतात. विषय अनेक आहेत, वासना अनेक आहेत, पण कितीही मोठा माणूस असला, कितीही श्रीमंत असला, कितीही ज्ञानी असला, कितीही तत्वज्ञ असला आणि कितीही मोठा असला, वेदोक्त जरी असला, तरी सुद्धा असे अनेक ऋषीमुनी आपल्याला पाहायला मिळतात. असे अनेक कितीतरी साधक आपल्याला पाहायला मिळतात. अशी कितीतरी मोठी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांना बर्बाद करण्यासाठी फक्त कारणीभूत तीनच, एक काम, क्रोध आणि लोभ. काम, क्रोध आणि लोभ, त्याच्या व्यतिरिक्त कोणच नाही. एकतर माणसाला बाई बर्बाद करते, एकतर राग क्रोध बर्बाद करतो, नाहीतर लोभ बर्बाद करतो माणसाला. पैसा, धन, संपत्ती बर्बाद करत असते माणसाला. त्याच्या व्यतिरिक्त काय? या तीन गोष्टी जर आपण सोडल्या तर याच्या व्यतिरिक्त काय आहे? आणि म्हणून जर विजय मिळवायचा आहे ना, तर त्या वासनेवर विजय मिळवा, त्या विचारांवर विजय मिळवा, त्या गुणांवर विजय मिळवा, त्या विषयांवर विजय मिळवता आला पाहिजे माणसाला. त्याला शारीरिक बळ कामाचं नाही, पाहिजे ताकद पाहिजे, आपल्याला शारीरिक बळ पाहिजे, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. पण विषयांवर जर आपल्याला विजय मिळवायचा आहे, वासनेवर जर आपल्याला विजय मिळवायचा आहे, तर त्यासाठी मनाचं बळ महत्वाचं आहे. त्याला मनस्थिती म्हणतात. परिस्थितीपेक्षा मनस्थिती महत्वाची आहे. मनस्थिती महत्वाची. त्याला मन श्रीमंत असावं लागतंय, मनाकडे श्रीमंती असावी लागते. माझं नाही आहे म्हणण्याची, समजतंय ना? माझं नाहीये म्हणण्याची ती शक्ती लागते, ती मनस्थिती लागते. सुभेदाराची सून ज्या वेळेला, कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पुढ्यात आणून उभी केली. सरदार म्हणतायत महाराज तरुण आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, आपल्या जमानखान्यात शोभून दिसेल. महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि महाराज म्हणतायत अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो. जे अतिशहाणे ते वाद घालतात, असं असेल का? म्हणून अतिशहाणा नको. खरोखर जो झोपला असेल ना, त्याला जागा करता येते, पण झोपेचा सोंग ज्याने घेतला असेल त्याला आपण आयुष्यात कधी जागा करू शकत नाही. अतिशहाणे असे असतात. एकतर शहाणा परवडला किंवा पूर्ण वेडा परवडला, ह्या दोघांना आपण शिकू शकतो. अतिशहाण्याला शिकू शकत नाही, शिकू शकत. तो काय करतो, तिथं वाद घालायचा प्रयत्न करत असतो. समजतंय ना? खरंच असं झालं असेल का? अरे एवढा सगळा विचार करण्यापेक्षा एक बोध घे की हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती सर्वांगाने बलाढ्य असताना, सर्वांगाने सर्व संपन्न असताना, त्या ठिकाणी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला चोली बांगडी देऊन खना नारळांनी ओटी भरून तिला परत करतायत. जरा आपल्याला पण अशी परत करता येते का बघ? कपड्याच्या दुकानाच्या पुढच्या प्लॅस्टिकच्या बाईकडे तासन तास पाहणाऱ्या माणसाने इथे डोका लावावा का? काय प्लास्टिकच्या बाया ज्यांच्या वाट्याला येत नाही पाहायला, निरीक्षण करायला, त्यांनी इथे डोका लावावा? काही भ्रष्ट लोकांनी जगद्गुरु तुकोबांकडे वेशेला पाठवलं. मणजिरी नाव तिचं. तुकोबा तिच्याकडे पाहून म्हणतायत, जाईव माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आणि मग तिला सांगतायत समोर चाललेली श्रीबग कशी आहे.
अतिशय गलितगाथ झालेली एक वृद्ध महिला त्या ठिकाणी चालता येत नव्हतं, अंग घासत रस्त्यातून चालली होती. तिच्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, ना खातायत ना बोलतायत, सर्वांगातून पू गळतय, नास रक्त गळतय, देवाकडे मृत्यू मागते, कंटाळलेली आहे, जीवाला त्रासलेली आहे. तुझ्यासारखी तारुण्यामध्ये नको ती कर्म केली, त्याचे भोग आज ती भोगती आहे. जर पुढे तुझी अवस्था अशी करून घ्यायची असेल तर ह्या वासनेमध्ये उभी राहा, नाहीतर आताच्या आता ती वासनेचा त्याग कर. त्याच ठिकाणी त्या वेशेने जगद्गुरु तुकोबांना साष्टांग नमस्कार घातला, गुरुस्थानी मानले आणि जगद्गुरु तुकोबांच्या मार्गदर्शनाने तिचा उद्धार झाला. तिचा उद्धार झाला. विषय येतात ना स्पर्श करायला, वासना येतात ना स्पर्श करायला. आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये असे काही मित्र भेटले की त्यांच्यात बसल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी पण कधीतरी ग्लास भरला होता. काही समजतंय? पण त्यावेळेला त्याग केला, बाजूला केला, म्हणून आज मी तुमच्या समोर बसलेलो आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये त्यागाला खूप महत्व आहे माऊली. तो त्याग घडला पाहिजे. वेळेवर त्याग करता आला की त्याचं जीवन सार्थकी झालं, त्याचं जीवन संपन्न झालं असं म्हणायला हरकत नाही. आता जी लहान मुलं आहेत आपल्या घरामध्ये, त्यांना आवड कसली पाहिजे बरं? जर शाळेत जातात तर आवड कसली पाहिजे? अभ्यासाची आवड पाहिजे. त्यांना वेळ लागलं पाहिजे. कसलं? अभ्यासाचं. बरोबर आहे की नाही? त्यांना जर आवड मोबाईलची असेल तर, त्यांना जर वेळ मोबाईलचं लागलं असेल तर मग आई वडिलांना चिंता करण्यासारखाच विषय आहे ना. काही समजतंय का? घरामध्ये एकदा एखादी मुलगी तरुण झाली ना की तिच्याकडे आई वडील काय दृष्टीने पाहतात? आता माझी मुलगी लग्नासारखी झाली. तर प्रत्येक आईला असं वाटत असतं की तिने घरातलं काम केलं पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, तिला सगळं काही जमलं पाहिजे, सगळं काही आलं पाहिजे. जर तिकड्या गेल्यावर जर काही आलं नाही तर तिकडची खापर फोडतील. कोणाच्या नावात? तिला बोलतील का तिच्या आईला? नाही माहिती तुम्हाला? तुझ्या आईने काही शिकवलं नाही का? कधीतरी चुकीचं केलं तुझ्या आईने हे शिकवलंय का? म्हणून त्या आईला काळजी असते. ज्या मुलीला स्वयंपाकाचं वेळ लागलं ना, कळतंय का? काही बघा ना, काही घरामध्ये त्या मुली आज मोबाईलमध्ये पाहून, पुस्तकात शिकून वाचून असे काही पदार्थ बनवतात, असे काही जेवण बनवतात. स्वयंपाक तेच असतंय पण कशा प्रकारे अगदी मस्त की चविष्ट होतंय. तेव्हा ते वडील पण बोलतात त्या बाईला, त्या मुलीच्या आईला, तू जरा आता थोडी बाजूलाच होत जा, तिला सांगत जा जरा बनवायला. त्याच्याने काय होईल? त्याची प्रॅक्टिस पण होईल आणि आपल्याला पण चांगलं चुंगलं खायला मिळेल. कारण आईच्या टायमाला कॉर्नफ्लॉवर नव्हतं ना. काय म्हणतात त्याला? मक्याचं पीठ ना. आईच्या टायमाला पनीर चिल्ली मसाला नव्हता, आईच्या टायमाला पनीर टिक्का मसाला नव्हता, आईच्या टायमाला व्हेज बिर्याणी मसाला नव्हता. बरोबर आहे की नाही? आणि मग हे सगळं असो, भले ते सगळं वापरून, पण घरामध्ये करते याला महत्व आहे. त्याच्यात आईला वडिलांना आनंद आहे. भले पूर्वीपेक्षा एक्स्ट्रा खर्च होतो पण मुलगी करायला लागली त्यात आनंद आहे. मुलगी करायला लागली, स्वयंपाक करायला लागली, तिला जमायला लागलं त्यात आनंद आहे. वेळ लागला पाहिजे. तुकोबांनाही वेळ लागलेलं हरिनामाचं, बरं का, समाज प्रबोधनाचं, जनजागृती करण्याचं वेळ जगद्गुरु तुकोबांना लागलं होतं. बघा जरा ते आपल्याला लागतंय का? हरिनामाचा वेळ आपल्याला लागतंय का? बघा, ज्या दिवशी हरिनामाचा वेळ आपल्याला लागेल त्या दिवशी आम्ही शेतावर जरी असलो, बांधावर जरी असलो, घरात, प्रवासात, कुठेही जरी असलो तरी आमच्याकडून नामस्मरणच घडलं जाईल. नेमकं झालंय काय माऊली माहितीये का? परमार्थ करायला आम्ही दिवस ठरवलेत. उपवास कुठल्या दिवशी करायचा? कुठल्या दिवशी उपवास असतो बरं? काहींचा सोमवार उपवास, गुरुवार उपवास, शनिवार उपवास, मध्ये काय असेल चतुर्थ एकादशी काय असेल ते, काहींचा अजून कुठल्या कुठल्या दिवशी उपवास. पण हे असतात ना, हे काय करतात माहितीये का? जरी 6 दिवस उपवास करत असतील ना तरी एक दिवस असा ठेवतात की 6 दिवसाचा काटा काढता आला पाहिजे, ती बरोबरी करता आली पाहिजे. मग त्या दिवशी मात्र नको त्या दुकानांच्या पुढे रांगच रांग. फ्लावर घेताना कधी रांगेत उभं राहायला लागले तुम्हाला? कोबी घेताना कधी रांगेत उभं राहायला लागले तुम्हाला? काय बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. असो, चला ठीक आहे.
वार लावून परमार्थ करू नका. वार लावून किंवा महिने बघूनच ग्रंथ वाचन करू नका. आता येईल सुगीचा काळ ग्रंथ वाचनाचा सगळ्यांचा. आषाढ एकदा संपला की ज्याचा तो काय करतो, बाकी 11 महिने ग्रंथाला हात लावत नाही. आज तर तुम्ही जाऊन बघाल तर किती त्या ग्रंथावर काय 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 दिसेल तुम्हाला, किती जाळ्या किती आणि काय किती नाही काय किती. बरं का, आषाढ अमावस्येला काढणार, स्वच्छ करणार मस्त की तो वस्त्र धुवायला देणार. वर्षभर ज्याला 11 महिने हातच लावला नाही, काय अवस्था झाली असेल त्या वस्त्राची. बरं का, मग अशा आपला विषय झाला यमदूत कुठे असतात. आता काही सांगायला नको. ज्या घरामध्ये 12ही महिने ग्रंथ वाचन आहे त्या घरामध्ये यमदूतांना थारा नाही. म्हणून एकच महिना नको, तुम्ही श्रावणात वाचा ना, वाचलाच पाहिजे, केलाच पाहिजे. का करू नये. मग श्रावणात जर आम्ही ग्रंथ वाचन करतोय तर भाद्रपदात का करू नये, अश्विन महिन्यात का करू नये, कार्तिक महिन्यात का करू नये. ते महिने काय देवांचे नाहीत का. मार्गशीर्ष महिन्यात जर आम्ही लक्ष्मीला बोलवतोय तर बाकीचे 11 महिने लक्ष्मी असते कुठे बरं. मार्गशीर्ष महिन्यातच जर आम्ही लक्ष्मीचे उपवास करतोय, बाकीचे 11 महिने असते कुठे लक्ष्मी. वार लावून बसू नका परमार्थ करण्यासाठी, कारण मृत्यू येताना तुम्हाला वार लावून येणार नाही, वार पाहून येणार नाही. महिना पाहूनच तुम्ही परमार्थ करू नका, कारण मृत्यू येताना, शेवटची वेळ अंतकाळ येताना तुम्हाला महिना पाहूनच येणार नाही. एखादी तिथी, एखादं दिवस पाहून तुम्ही परमार्थ करू नका. ज्या वेळेला स्मरण होईल त्या वेळेला नामस्मरण करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ग्रंथ वाचन करा. वेळ वाया घालवू नका. टाइमपास म्हणून काहीतरी कुठेतरी टाइमपास करू नका. कारण आता कितीतरी आपण अशी माणसं पाहतोय, कितीतरी अशा व्यक्ती पाहतोय, सुरुवातीला टाइमपास म्हणून एखादी क्रिया करतात, एखादी गोष्ट करतात, पण नंतर एकदा काय त्या वस्तूच्या, त्या व्यसनाच्या अधीन झाले की मग मात्र त्याच्यापासून त्यांचा टाइमपास होत नाही. अशी कितीतरी माणसं आपण पाहतोय. आम्हाला व्यसन लागलं पाहिजे ग्रंथ वाचनाचं, आम्हाला व्यसन लागलं पाहिजे हरिनामाचं, आम्हाला व्यसन लागलं पाहिजे आध्यात्मिक कार्याचं, धर्मकार्याचं व्यसन लागलं पाहिजे. आणि ज्या दिवशी ती क्रिया, ते कार्य आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. आयुष्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, बाजारात विकत मिळत नाही, देवाने आपल्याला फुकट दिलंय. ते आयुष्य जर आम्हाला सार्थकी लावायचं आहे, त्या आयुष्यात जर आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं सार्थक होईल अशा प्रकारे जर कर्म करायचे, अशा प्रकारे जर जगायचं आहे, वागायचं आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. अंतरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंतच ही सगळ्या प्रकारची क्रिया आम्ही करू शकतो. एकदा अंतरात्मा निघून गेला की मग मात्र आम्ही काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. साले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. बरं का. आता पुढे मग कमाळाला विचारलं, आता पुढे कमालला विचारलं त्या गृहस्थाने, त्रयस्थाने काय विचारलं. अरे म्हणे वडील तुझे रडतायत पण तू हसतोय, तुम्ही हसतायत म्हणे, कारण काय. वडिलांनी सांगितलं की कळी आणि काळाच्या जात्यामध्ये जे सापडलं त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही. आणि कितीतरी अशी आपल्याला माणसं पाहायला मिळतात, नावही शिल्लक राहिलं नाही, नावही शिल्लक राहिलं नाही. बरं का. कमालला ज्या वेळेला विचारलं की तू हसतोय दादा, तिकडे पाहून, त्या जात्याकडे पाहून निरीक्षण करून तू हसतोय, त्यावेळेला कमालाने सांगितलं म्हणे काका, जे धान्य दोन्ही तळाच्या मध्ये सापडलं त्याचं पीठ होतंय, त्याचं अस्तित्व राहत नाही, त्याचं नामोनिशान मिटलं जातंय. पण ती बाई ज्या वेळेला ते धान्य मध्यभागी टाकते आणि ह्या दोन्ही तळांना ज्याचा आधार आहे, ज्या खुंट्याचा, कलीला निर्माण करणारा कोण आहे, कलीला निर्माण करणारा कोण आहे, देवच ना. आणि काळाला निर्माण करणारा कोण आहे, देवच. दोघांना सामर्थ्य देणारा कोण आहे, देवच. ह्या दोन्ही तळांना आधार देणारा जो खुंटा आहे, त्या खुंट्याच्या जवळ असलेले दाणे जसेच्या तसे आहेत. बघा काय समजतंय.
जे तळांच्या मध्ये सापडले त्यांचा भुगा झाला, पण त्या खुंट्याला ज्यांनी सोडलं नाही ना, म्हणून सगळं सोडायची वेळ आली तरी चालेल, देवकार्य सोडू नका. सगळं बाजूला करायची वेळ आली तरी चालेल, धर्मकार्य बाजूला करू नका, कारण त्याच्यानेच आपला उद्धार आहे आणि मरणोत्तरचा प्रवास आमचा त्याच्यावरच सुलभ होणार आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, देव देश आणि धर्मकार्य करत असताना आम्ही देवाला सोडू नये, देवाच्या विचारांना सोडू नये, आम्ही संतांना सोडू नये, आम्ही संतांच्या विचारांना सोडू नये. आजही आहेत ते. 750 वर्ष झाले मौलींच्या कार्याला, आजही तेच सामर्थ्य आहे. नुसती ज्ञानेश्वरी या ग्रंथाला आम्ही माथा जरी टेकवला ना, नमस्कार केला ना, तरी माऊलींचा चरणस्पर्श केल्याचा आनंद आम्हाला मिळतो. तेच सामर्थ्य आहे. गाथेला जर आम्ही माथा टेकवला तर जगद्गुरु तुकोबांचा चरणस्पर्श केल्याचं सामर्थ्य आम्हाला मिळतंय, समाधान आम्हाला मिळतंय. 400-450 वर्ष झाली, 700-750 वर्ष झाली. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचं कार्य कितीतरी काळ झालं होऊन गेलेलं, पण आजही ते आम्हाला प्रेरणा देत आहे, आजही ते आम्हाला सामर्थ्य देत आहे, आजही ते आम्हाला बळ देत आहे. फक्त त्याचा विचार आम्ही केला पाहिजे, त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. देहाने जरी काही महापुरुष, काही संत गेले असतील, तरी विचाराने, कर्माने आणि गुणांनी मात्र आजही त्यांच्या वाङ्मयाच्या रूपाने आमच्या घरात आहेत, विचाराच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत. राहता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे. त्यासाठी देव कार्य सोडू नका, धर्म कार्य सोडू नका. कितीही जरी त्रास झाला तरी चालेल, पण वाईटाकडे वळू नका, वाईटाकडे वळू नका, बरं का.